आंदोलन अडचणीत गेलं, सरकारकडनं प्रतिसाद तिथे मिळाला नाही कारण आमची बैठक नाही झाली, पण तो संघर्ष तिथं न थांबवता तो आम्ही पुढे घेऊन गेलो आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तो संघर्ष अजून आक्रमक केल्यानंतर सरकारला हा निर्णय त्या ठिकाणी घेता आला। आता याच्यात महत्त्वाचं काय की आम्ही कर्जमाफीचे मुद्दे घेऊन तिथे लढत होतोच, पण त्याच्याचबरोबर इतरही आमच्या काही मागण्या होत्या त्या दुर्दैवाने सरकारकडनं अजूनपर्यंत मान्य नाही झाल्या। एक तर ज्या पीक विमा योजना आहेत त्याच्यामध्ये 4 ट्रिगर काढण्यात आले, ते परत आणण्यात यावे अशी आमची मागणी, त्याच्यासाठी आम्ही लढा असाच कायम तिथं पुढे ठेवणार आहोत। त्याच्याबरोबर 2020 800 कोटी रुपये तिथे असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना जे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्याच्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन हे उभं करणार आहोत। त्याचबरोबर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाचे पैसे अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही जाहीर करून सुद्धा, त्यामुळे त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही संघर्ष करणार आहोत। त्याचबरोबर राज्यभरात मनरेगाचे कामाचे हजारो कोटी रुपये थकीत आहेत, त्यासाठी येत्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्याच्याचबरोबर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि जी काही वीज मिळते ती तिथे जास्त तास मिळत नाही, त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्हाला संघर्ष हा करावा लागेल। हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला संघर्ष, त्याच्याचबरोबर ही कर्जमाफी योजना या महिन्या अखेरीसपर्यंत लागू झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। पण आम्हाला जे कळलेलं आहे की सरकारकडनं आयकर विभागाला काय माहिती मागण्यात आलेली आहे। आता ही माहिती मागण्यात आल्यामुळे अजून विलंब होऊ शकतो, कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा अशा काही विषय जेव्हा आला होता आयकर विभागाकडनं माहिती देण्यासाठी 4 महिने लावले होते। त्यामुळे जर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अजून 4 महिने लावणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही। शेतकऱ्यांच्या वतीने त्या विषयासाठी सुद्धा मग येत्या काळामध्ये आपल्याला लढा हा लढावा लागेल। त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून इथे आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जो संघर्ष आम्ही केला आणि तो संघर्ष करत असताना अनेक लोकांनी सांगितलं की सोन्याचा चमचा घेऊन हा माणूस काय उपोषण करतोय, आमच्या बऱ्याच टीका झाल्या, नोटंकी करतोय। पण मला असं वाटतं की लोकांच्या हितासाठी जर हे लोक कुठल्याही संघर्षाला कुठल्याही आंदोलनाला नोटंकी म्हणत असतील तर मग अशी नोटंकी करायला काय हरकत आहे जेणेकरून सामान्य लोकांना त्यातून फायदा होत असेल। त्यामुळे हे काही आमच्या संघर्षाला बोलले तरी हा संघर्ष हा लढा विविध लेवलला आम्ही त्या ठिकाणी लढतच राहणार आहोत। हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत। त्याच्याचबरोबर युवांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा MPSC विद्यार्थ्यांचा जो प्रश्न जो मोठा आहे त्या बाबतीत सुद्धा येत्या काळामध्ये काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं त्या दिवशी आम्ही एक फार मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये तिथं करणार आहोत। त्यामुळे MPSC विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची ती सरकारने कायम ठेवावी आणि ऑनलाईन परीक्षेची जी काही नवीन घाट घातला जातोय तो त्या ठिकाणी कॅन्सल करावा। या मागणीसाठी सुद्धा जर सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही येत्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं करू। धन्यवाद।